अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जळगावच्या चोपडा विरवाडा रस्त्यावर झालेल्या भीषण कार अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत तरुणांची नावे राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत अशी असून ते विरवाडे गावातील रहिवासी आहेत, तर बंटी रवींद्र कोळी, राकेश भगवान राजपूत आणि विजय अमृत भोई हे 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार विरवाडे गावातील 5 तरुण कारने एका कार्यक्रमासाठी जात असताना चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटले। कार पुलाच्या डिव्हायडरला जोरात धडकल्याने हा अपघात घडला। अपघात इतका भीषण होता की संबंधित कारचा अक्षरशः चुरडा झालाय। या दुर्दैवी घटनेत एकाच गावातील 2 तरुणांचा मृत्यू झाल्याने विरवाडे गावात शोककळा पसरली आहे। भाऊ आपले कोण होते आणि कधी घडलं? हे 5:30 वाजता घडलं। आमचे काका होते ते। काय नाव होतं त्यांचं? राहुल अमृत भोई। कशासाठी येत होते ते चोपड्याला? चोपड्याला काही कार्यक्रम होता त्यांचा, त्याच्यामुळे काही अपघात झाला। काही कळलं नाही आम्हाला काय झालं काय म्हणजे काहीच समजलं नाही का कसं कशामुळे झालं। किती लोक होते का? 5 लोक होते, त्याच्यामध्ये 2 एक्सपायर झाले आहेत। बाकी त्यांचे ट्रीटमेंट चालू दवाखान्यात। 5 जण कुठले होते? विरवाड्याचेच होते। विरवाड्याचे होते। अच्छा, काय नाव भाऊ तुमचं? माझे चेतन रतिलाल भोई। आज आमच्या गावात अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी घटना घडली। कारण आमच्या गावचे 5 तरुण पोरं जैन समाजाच्या रॅलीसाठी जात होते। त्यांना पहाटे 5 वाजता त्या रॅलीसाठी बोलवलेलं होतं। त्यांच्या रिक्षा त्या ठिकाणी लावलेल्या होत्या, पण दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि त्याच्यातले 2 अतिशय चांगल्या स्वभावाची आणि अतिशय गरीब कुटुंबातली 2 मुलं दगावली आणि बाकीची थोडे सिरियस कंडिशनमध्ये आहेत आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे विरवाडे गावावरती। सर्व गावामध्ये शोककळा पसरली। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेटसाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।